काय गो परी, काय बडबडतेस? अहो खरंच माझ्या आईचं लग्न ठरलंय. सगळी कामं मला एकलंच करायला लागतात. अहो अहो आता एक काम घर जमत नाही, तुम्हाला सांगितलेलं सगळं मीच बघायचं, घरातलं बाहेरचं एकटीने मीच बघायचं. तुमचा या घरात उपयोग आहे का सांगा ना मला. काकू काय झालं? अगे तुझे काका काहीच काम करत नाही, तू जरा त्यांना रागवतेस का? रागवून काय होणार आहे? ते काम करत नसतील तर तुम्ही दुसरं लग्न करा ना. तू काय बोलतेस तू? हो. अगं तुझ्या जिभेला काय हाड? तुझ्याशी प्रेमाने काय वागले तर तू काही बडबडशील? तुम्ही चिडताय कशाला? माझी आई पण लग्न करते, काम करायला बाबा आणतीये. शॉपिंग पण झाली आमची, काकूंच्या घरी बघायला या. अगं काय बोलतेस तू? अहो खरंच मी पण काय तुमच्याशी बोलत बसलीये. अजून मला सगळ्यांना सांगायचंय माझ्या आईचं लग्न आहे, माझ्या आईचं लग्न आहे. काका माझ्या आईचं लग्न आहे, शॉपिंग बघायला या. माझ्या आईचं लग्न आहे, माझ्या आईचं लग्न आहे. अहो अहो ऐका ना माझं, थोडं तरी ऐकून घ्या परांजपे. हो खूप ऐकलं ना तुमचं. गोड गोड बोलता आणि तुम्हाला हवंय तेच करता तुम्ही, बघितलंय मी. काय करत होती तिकडे शॉपिंगचा विषय काढायची? हे बघा, हे सगळं मी मुद्दामून केलेलं नाहीये. गप्पा बसा. मला काय कळत नाही असं वाटलं तुम्हाला? काहीतरी कारण काढून बोलवता आणि मग बोलण्यात गुंडाळून घेता मला. मला तिकडे काय बोलता येत नाही ना, याचा गैरफायदा घेता तुम्ही. नेहाचं नाव पुढे करून स्वतःचं घर भरताय तुम्ही. थोडं तरी ऐकून घ्या ना माझं. बस आतापर्यंत तुमची खूप नाटकं सहन केली, कळलं ना? इथून पुढे तुम्हाला काही एक मिळणार नाहीये. ते कमिशन बिमिशन सगळं विसरा आता. हे ना असं होतं माझं परांजपे. बघा ना आता कोणासाठी काही करायची सोयच राहिलेली नाहीये. म्हणजे तुम्हाला तुमचे वाया गेलेले पैसे दिसतायत, पण माझे केलेले कष्ट नाही दिसत आहेत. स्वतःचा फायदा आणि कमिशन हे सोडून तुम्ही आतापर्यंत काय वेगळं केलंय ना ते मला सांगा. परांजपे ऐका, लग्न ठरलं म्हणजे लग्न झालं असं होत नाही. आता तुम्हाला ती आवडायला लागलीये, तुमचं तिच्यावर प्रेम बसलंय, म्हणजे नेहाचं तुमच्यावर प्रेम बसलंय असंही होत नाही, नाही का? म्हणजे लग्न लग्न आणि ऐन वेळेला 1760 विघ्न असं झालं ना. आता बघा, माझ्यामुळे तुम्ही नेहाजी वरून नेहावर आलात ना, हे लक्षात ठेवा बरं का. आता बघा, तुम्हाला फक्त नेहा बोलताना गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं की नाही? आता तुम्ही काही बोलत नाही यावरून मला कळलं की तुम्हाला काय वाटत असेल. ही झाली तुमच्या प्रेमाची पहिली पायरी. आता तुम्हाला इथं येऊन प्रेमाची दुसरी पायरी चढायची आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी निमित्त काढून इकडे या, मग मी तुम्हाला सांगेन. हो, आता काय करताय आणखीन वेगळं? सरप्राईज आहे. तुम्ही आलात की कळेलच तुम्हाला. मग येत आहे ना काय परांजपे? ठीक आहे. खरं तर आज बिझी होतो, पण तुम्ही एवढा आग्रह करताय तर आता यावं लागेल. नेहानी बोलवलंय असं समजा. काय बाय. मीनाक्षी, आता वेळ दौडून चालणार नाही, तयारीला लागायला हवं. नाही म्हणताना केवढं शॉपिंग झालं ना. खूप उशीर पण झाला. तुझी ती शेफाली आली नसती ना तर वेळेत आटपलं असतं सगळं. काकू तुम्हाला माहितीये ना शेफाली. हो ना. नेहा, ही साडी इथे वेगळीच दिसते ग. तिकडे रंग वेगळा दिसत होता नाही? तिथल्या त्या लाईट्स मुळे तसं वाटत होतं. हा, चल आपण दोघे मिळून पटकन आटपून टाकूया सगळं. हो हो चल. चला या या सगळी या. आई आपण यांना सगळ्यांना आपली शॉपिंग दाखवायची. मम्मी, अगं यांनी खरंच शॉपिंग केलंय. मग मी काय खोटं सांगितलं का? तू ना तशी खवडीच आहेस. तू काय सांगशील ना काही सांगता येणार नाही. नेहा, अगं परी म्हणत होती आईचं लग्न ठरलंय. काय ग, आम्ही काय ऐकलं ते खरं आहे का? खरंच तू लग्न करतेस? कधी, कुणाशी? आता आम्हाला पण कळू द्या की. हे नेहा ताई, तू तर एकदम छुपे रुस्तम निघाली यार. तू सुमडीत कधी लग्न ठरवलंस?
काही कळलंच नाही आम्हाला. कळलं नाही असं का म्हणताय? मी सांगितलं होतं ना. तू तर आता काही बोलूच नकोस. घरी चल, मी तुला सांगते. तिच्यावर कशाला रागवते? आता आम्हाला पण सांग ना. अहो आता एवढ्या सगळ्या जणी मिळून जर तिला विचारायला लागलात तर ती गोंधळूनच जाणार ना. मी तुम्हाला सगळं काही सांगते समजावून, अगदी पहिल्यापासून सांगते. आधी ते सगळं नंतर. तो कोण आहे ना ते आधी सांगा. परी, वेलकम फ्रेंड. यश, तू इथे असं अचानक? अगं आई, मीच त्याला बोलवलं आपली शॉपिंग बघायला. यश, ये रे, आत ये, बस ना. तर ना आधी पण येत होता, गेल्याच नाही पाहिलं होतं. अगं जमलं असेल म्हणून येत असेल. जोडा बाकी छान दिसतोय. हा, तुम्ही दोघे एकाच ऑफिस मध्ये जॉब करता का? हो. मला वाटलंच तिकडेच भेटले असतील दोघे. नेहाने नशीबच काढलं म्हणायचं. दुसऱ्यापणात पण काय राजबिंडा नवरा मिळालाय. हे मम्मी, अगं मला पण असाच कोणीतरी बघ ना. बघ ना किती डॅशिंग आहे, हँडसम आणि चिकन आहे ना. बसती ना मम्मा प्लीज. तुम्ही सगळे नक्की काय बोलताय? ते तुला नाही कळणार, गप्प बस. मग जरा मोठ्याने बोला ना, म्हणजे मला, आईला आणि माझ्या फ्रेंडला पण कळेल ना. छान आहे. हो, काय बडबडताय तुम्ही सगळे? आता सगळंच फोडून सांगायचं का? अगं ते दोघं लाजत नसतील तर आपण तरी बोलताना का लाजायचं? बाकी जोडा छान आहे. हा, एक मिनिट, कुठल्या जोड्याबद्दल बोलताय तुम्ही? ए नेहाताई, तू एकदम सगळं सुमडीत ठरवलं, आता ऍक्टिंग कशाला करतेय? अगं, बरं, तुमचं नाव तरी आम्हाला कळेल का? नाही नाही, आता जे काय सांगायचंय ते उखाण्यातच सांगायचं. अगदी बरोबर. जावे बापू, आता नाव घ्या बघू पटकन. आता येणार आहे खरी मजा. परांजपे इतके खुश होणार आहेत ना की मला जाता जाता 1000 रुपये देऊनच जातील नक्की. येस. लागतात. अहो किती लाजताय? आत्ताच एवढे लाजलात तर लग्न झाल्यावर काय होणार? कोणाचं लग्न काय बोलताय तुम्ही? आता हे पण का आम्हीच सांगायचं का? हे बघा, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे अजिबात नाही, उलट आता मला सगळं कळतंय. हो नाही, हो ना काकू? हो का, बरोबर बोलते ती. हा. पण मी काय म्हणते, आपण यांच्यासोबत एक फोटो काढूया का? हो, अगं, विचारतेस काय? चला काढूया. नको, चल, चल, पट, 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 पट. अजिबात लाजायचं अरे, नाही. चल, चल, चला.